आपण इथे आता सध्या समर्थांचं एक पद आहे त्याचं चिंतन करत आहोत सगळेजण. मागल्या वेळी आपण 3 श्लोक झाले होते बरं. सुरेंद्र चंद्रशेखरू अखंड ध्यातसे हरू जनासी सांगतो खुणा श्रीराम राम हे म्हणा. तर हेच पद त्याची 3 चरण आपण मागल्या वेळी बघितलेली होती. आता उरलेली चरण पैकी आपण काही चिंतनास घेऊया. आज 4थं चरण आहे समर्थांचं. विशाल व्याळ व्यस्तकी नदी खडाळ मस्तकी ऋषी भविष्य कारणा श्रीराम राम हे म्हणा. त्याच्यामध्ये मुख्य पालुपद समर्थांनी जे दिलेलं आहे ते श्रीराम राम हे म्हणा. नामस्मरण करायला समर्थ आपल्या सगळ्यांना सांगतायत. नामाची महती, नाम म्हणण्याची महती, या दोन्ही गोष्टी आपल्याला समर्थ समजावून द्यायचा प्रयत्न करतायत. अनेक उदाहरणं दिलेत या पदामध्ये. आणि हे पद केव्हा आहे तर उपासनेचा जो क्रम आहे सज्जनगडावर त्याच्यामध्ये रामनामावली आधी म्हटली जाते. ही रामनामावली काय आहे तर संपूर्ण रामचरित्र या रामनामावलीमध्ये आहे. 108 आपल्या इथे कसं 108 नाही का, तुळशी वाव्यात दुर्वा वाव्यात, आणि ते वाहत असताना आपण ज्याच्यावर वाहतोय, ज्याची आराधना करतोय त्याची आपण 108 नावं घेतो सामान्यपणे आणि त्याप्रमाणे ते वाहिलं जातं. तसं समर्थाने इथे 120 नावं घेतलीत प्रभूंची. आणि या 120 नावांमध्ये 121 आहेत पूर्ण, पण याच्यामध्ये श्रीरामावर 120 वेळा आपल्याला वाहता येतील तुळशी. त्याच्याबरोबर त्याचं संपूर्ण चरित्र बरोबर स्टार्ट टू एंड हे समजावून दिलंय. असं चरित्र समजावून दिलेल्या पदानंतर म्हणायचं जे पद आहे ते म्हणजे हे पद आहे. म्हणजे रामाचं चरित्र ह्याचं श्रवण झाल्यानंतर रामचरित्रातनं जे सारभूत आहे ते म्हणजे आहे रामनाम. एक छान गोष्ट आहे की 100 कोटी श्लोक लिहिले गेले रामचरित्राचे. आणि रामचरित्र इतकं अमृतासारखं आहे की 3ही लोक भांडायला लागले. म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, 3ही ठिकाणची लोक भांडत गेली. कोणाकडे गेली? शिवांकडे गेली. आणि शिवांना सांगितलं की हे तिघांमध्ये विभागा. ते म्हणले मी विभागतो, म्हणजे भांडण होणार नाही का. आपल्या इथे नाही का प्रॉपर्टीवरनं भांडण असतात की नाही का. आता जी प्रॉपर्टी मला आपल्याकडे हवी आहे असे लोक ज्या प्रॉपर्टीसाठी भांडायला गेलेत ते म्हणजे रामचरित्र, आणि जे सोडवणारे ते आहेत शंकर. म्हणजे शिवांकडे गेलेत आणि हे प्रॉपर्टी ठेवली आणि याचं विभाजन करा असं सांगण्यात आलं. आता मला सांगा 100 कोटी आहेत म्हणजे किती झाले असतील? 33 किती उरले? 1 कोटी. 1 कोटी उरले, त्याचं 33. अरे करत 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 एक शब्द शेवटी राहिला. तो शब्द आहे राम. शिव म्हणाले एवढा मी माझ्याकडे ठेवतो, बाकीचं घेऊन जावा. राम अख्ख्या रामचरित्रातनं राम शिवांकडे राहिला, चरित्र बाकीच्यांकडे आलं. म्हणजे त्याचं सारभूत जे आहे ते आहे रामनाम. रामनामाचं महतीच एवढी विशाल आहे, जबरदस्त महती आहे. आणि ती अख्खं रामचरित्र सांगून झाल्यानंतर, म्हटल्यानंतर म्हणण्याचं जे पद ते हे पद आहे हे ठसण्यासाठी आहे. खरं सांगू का, आपल्या कोण माहिती नाही का आपल्याला रामनामाचं महत्व? सगळ्यांना माहिती आहे की नाही ते बसलेल्या. मी वेगळं काय सांगणार आहे आपल्या सगळ्यांना, पण ते परत परत गिरवावं लागतं. आले असेल त्यांना माहिती असते, देणगीदारांच्या पाट्या असतात. मी किती बाबा एवढी देणगी दिली अशी लिस्ट असते. तर ती लिस्ट जे बुवा किंवा अजूनही केलं जातं, तर ती लिस्ट आहे ना काळांतराने ती दिसेनाशी होते. कारण ती काळ्या पाटीवर लिहिलेली असते आणि कोरलेली असते. त्याच्या काळ्या पाटीमध्ये तो जो ग्रॅनाइट आहे त्याच्यात ती कोरून अक्षरं लिहिलेली असतात. काळांतराने कोरलेलं जो कोरीवपणा आहे तो तसाच आहे, पण काळ्यामध्ये कोरलेलं काळं दिसेनासं होतं. मग त्याला उपाय काय करतात? त्याच्यामध्ये सोनेरी अक्षर भरतात. म्हणजे सोन्याचा रंग फक्त कोरल्यामध्ये भरला जातो. आपल्या इथे कोरायचं आहे. आता मला काय सांगायचं कळलं सगळ्यांना.
ते काय होतं, पुसट होऊन जातं आहे की ते पुसट होतं ते. म्हणून गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे, छान आहे. ते म्हणतात, गोंदवलेला काय, हा इथे नाम गोंदवलं जातं. गोंदवायचंय ना, हातावर गोंदवायचे पूर्वीचे नाम, पक्क आयुष्यभर राहतं ते जात नाही. ते जात नाही, ते जाऊ नये, हाच मुख्य उद्दिष्ट आहे. ते सतत असलं पाहिजे, समोर असलं पाहिजे. तसं हे 10 वेळा एक गोष्ट सांगायची, नामाची महती 10 वेळा ऐकायची. मला माहिती आहे तरी ऐकायची. का? पुसट होते ना. आरसा आहे की नाही, आरसा काय करतो आपण, पुसतो की नाही आरसा. आरसा पुसल्यामुळे प्रतिबिंबात फरक पडतो का प्रतिबिंब दिसण्यात फरक पडतो? बरोबर आहे की नाही. माझं प्रतिबिंब आहे, त्याच्यात काही फरक पडतो का? काहीही फरक पडत नाही. पण प्रतिबिंब माझं कसं आहे हे कळण्यामध्ये फरक पडतो. आणि हाच मुद्दा आहे रामनामाचा. रामनाम जर घेतलं तर माझं प्रतिबिंब प्रभू आहेत हे स्वच्छ होऊन जातं, ते दिसायला लागतं. गीतेमध्ये एक श्लोक आहे, तो असं म्हणतो, यथोल्बेना गर्भावर आवरण असतं आणि आदर्श म्हणजे आरसा त्याच्यावर धूळ असते, दोन्हीने आवरित होतं प्रतिबिंब, स्वच्छ केलं की दिसायला लागतं. तसं इथे समर्थ आपल्याला तेच समजावून सांगतायत. इथे काय म्हणतात समर्थ, तर विशाल व्याळ व्यस्तकी, विशाल व्याळ नाग, व्यस्त वेष्टित, नदी खळाळ मस्तकी. हे कोणाचं वर्णन आहे? शंकर. मी मागे जर बोललो होतो, आपण जे सिरियल मध्ये बघतो ना तसा शंकर नाही आहे. ते एकदम भस्म बिस्म अगदी पट्टे छान ओढलेले असतात की नाही, तसं वर्णन नाही. पूर्ण भस्मांगरागा आहे तो, अख्ख्या अंगाला भस्म लावलेलं आहे. नरमुंडा माळा घातल्या आहेत, स्कल त्या ह्याच्या माळा, आणि ते उग्र रूप सहन न होणार आहे. पण तो कसा आहे? ताकदवान आहे, भोळा आहे. शंकर कसा आहे? भोळा आहे. मला प्रश्न पडतो, देव भोळा असेल कसा? देव भोळा नाही, देव भोळा नाहीये. जो भोळा आहे त्याच्यासाठी देव आहे. मी माझा शहाणपणा बाजूला ठेवत नाही तोपर्यंत माझ्यासाठी देव नाही, त्याच्यासाठी देव आहे. मग भोळे भाबडेपणाने देव मिळतो का? नाही. भोळा मनुष्य असला म्हणजे पाटी स्वच्छ असली की लिहिणं सोपं जातं. दॅट्स इट. आणि म्हणून त्याला लवकर प्राप्त होतो. साधायचं कसं? त्याचं उपमा इथे आहे, शंकराची उपमा आहे. शंकर कसा आहे? भोळा आहे, म्हणजे लवकर प्रसन्न होतो. बरोबर आहे ना? आपल्या सगळ्यांना माहिती आहे का शंकर लवकर प्रसन्न होतो? या वाक्यात काहीतरी बिघाड आहे असं वाटत नाही का? शंकर लवकर प्रसन्न होतो, मग बाकीचे देव? बर, इकडे आपण म्हणतो देव सगळे एकच आहेत, आहे की नाही? प्रॅक्टिकल फॅक्ट आहे. मग माझा राम कसा आहे? तो प्रसन्न नाही होणार? नाही. शंकर प्रसन्न. शंकराचे सगळेच्या सगळे भक्त कसे आहेत? रावण कोण आहे? आहे ना शंकर, त्रिपुरासुर. आपल्याला तिकडे जायचं नाही. मुद्दा काय आहे? तो भोळा आहे, माझा भोळेपणा. शंकराचं ते रूप, त्याच्याबद्दलचं चिंतन जे चालू आहे ते समर्थ इथे म्हणतात विशाल व्याळ. त्याच्या गळ्यामध्ये विशाल आहे आणि व्याळ म्हणजे तो नाग, तो साप, तो त्याच्या गळ्यामध्ये आहे, विशाल आहे. नदी आहे आणि ती खळाळणारी नदी आहे. आपल्या सगळ्यांनी ती कथा माहिती आहे बहुतेक, गंगा अवतरणाची कथा आहे. गंगा अवतरली, गंगेला अहंकार झाला आणि तिने असं म्हटलं, भगीरथाच्या प्रचंड प्रयत्नानंतर ती गंगा भगीरथाला प्रसन्न होऊन म्हणते, मी पृथ्वीवर जर आले स्वर्गातून तर ह्या स्वर्गातून खाली आल्यानंतर मी पृथ्वीवर आले तर पृथ्वीला भेदून मी खाली पडेन, निघून जाईन. आणि त्यामुळे तुझं जे कार्य आहे भूलोकामध्ये गंगा यावी हे सफल होणार नाही. मग त्यासाठी मला धारण करायला पाहिजे. ही गंगा कोणतरी धारण करेल असं कोणतरी पाहिजे. म्हणजे जो सर्वशक्तिमान आहे, प्रचंड ताकद आहे ज्याच्यामध्ये, तो शंकर. तिने सांगितलं शंकर बघ बघा प्रसन्न. मग एका वर्षात शंकर प्रभू प्रसन्न झाले आणि ते म्हणाले मी जटेत धारण करतो. गंगा आली, जटेत गेली. तिला असं वाटलं, तिच्या ठिकाणी अहंकार झाला.
की मी शंकरा सकट पृथ्वीला दुभंगून शंकरा घेऊन खाली जाईल, शंकरा सकट खाली जाऊ शकते, असं तिला अहंकार आला. ती जटेत गेली. जटेमध्ये गेल्यानंतर अख्खी गंगा नदी जटेमध्येच नाहीशी झाली. म्हणजे जटेत जी गेली ती जटेतून तिला बाहेर पडायचा मार्गच कळेना. मग त्याने परत आराधना केली भगीरथाने शंकराची. शंकर प्रसन्न झाले आणि एक बारीक ओहोळ गंगेतून जटेतून बाहेर नाही ना, शंकराच्या बोटात असतो बारीक गंगेचं एक, ते बिंदू सरोवरात गेली. तिथून तिचे 7 भाग पडले. त्यापैकी एक भाग भगीरथाच्या मागे मागे आला. आता मला सांगा, गंगेला अहंकार आला आणि ती शंकराच्या जटेत गेली. शंकराने कोणासाठी सोडली ती? नाही, बरोबर आहे, सगळ्यांसाठी सोडली. गंगेने शंकराने सगळ्यांसाठी नाही सोडली, शंकराने सोडली भगीरथासाठी. कारण त्याने प्रसन्न केलं शंकराला की बाबा सोड. गंगेचा अहंकार नाहीसा झालाय, पण नाहीसा जरी झाला तरी शंकराने गंगेला सोडलं नाही, भगीरथासाठी गंगा सोडली आहे. आणि म्हणून भगीरथाचे उपकार आहेत, नाहीतर गंगा अजून तिथेच असती. पण भगीरथाने परत तपश्चर्या केली आणि त्या जटेतनं ती बाहेर आली. जटेतनं बाहेर आली, पुढे सगळं आपल्याला कथाभाग माहिती आहे. असे शंकर आहेत. म्हणून विशाल व्याळ व्यस्तकी नदी खळाळ मस्तकी, मस्तकाच्या आत त्याच्या नदी खळाळते. आता ही जी नदी आहे जी स्वर्गात आहे, देवांपाशी आहे. आता देव जे आहेत ना ते ईश्वर तत्व जे आहे, स्वर्गाचा भाग जो आहे, तर तो जाणतोय, त्यांना ज्ञान आहे आणि त्यांच्याकडनं ही ज्ञानगंगा खाली आली आहे. ती आपण पचवू शकत नाही, म्हणून मध्ये कोणतरी लागतो शंकरासारखा की जो धारण करतो आणि आपल्याला पुढे देतो. आणि म्हणून शंकराचाच अवतार म्हणजे शंकराचार्य. त्यांनी आपल्याला वेदांत सोप्पा करून दिलाय, नाहीतर आपल्याला कळलाच नसता. ती नदी, ती ज्ञानगंगा आली, ती यांनी कोणीतरी धारण करायला पाहिजे. जसं शंकराने धारण केली तशीच ही ज्ञानगंगा ही शंकराचार्यांनी आपल्यासाठी सुलभ करून दिली, सोपी करून दिली. त्यामुळे त्यांचे पण अनन्वित उपकार आहेत. त्यांनी भगीरथ प्रयत्न केलेला आहे इतर सगळ्या वादांना मिटवायचा. नाहीतर आपण घरात वाद घालतो ते थोडे, त्याच्यानंतर सुटून आपली बुद्धी ह्या वादात शिरणार आणि ते वाद संपवणार बुद्धी आणि मग समजणार. नाही झालं असतं. मग शंकराचार्याने आपल्याला सोपं करून दिलंय, समजावून दिलंय. ते समजणं कठीण, म्हणून संत मंडळी झाली आणि त्याने एक मार्गी सांगितलं एवढंच वाचा. तेही कळणं कठीण, कारण ते कळायला परत बुद्धी सतेज पाहिजे, ती शुद्ध पाहिजे. मग शुद्ध बुद्धी कशाने होईल? म्हणून महाराज आणि समर्थ आणि बाकी सगळे संत म्हणाले त्यापेक्षा नाम घ्या. नाम घेऊन समजायला लागेल, बुद्धी सतेज होईल. म्हणून इथे म्हणतात विशाल व्याळ व्यस्तकी नदी खळाळ मस्तकी ऋषी भविष्य कारण श्रीराम राम हे म्हणा. आता ऋषी भविष्य कारण म्हणजे इथे काय अर्थ घ्यायचा आहे? तो चराचर विश्वाच्या भविष्याचं कारण आहे. गडबड झाली काहीतरी. भविष्य म्हणजे कळतं, भविष्य नाही कळत, भविष्य शब्द कळतं, बरोबर आहे ना? तर नाही म्हणजे भविष्यही कळतं. आमच्या शिक्षकांना आमचं भविष्य कळायचं, एक्झाम द्यायच्या आधीच त्यांना भविष्य कळलेलं असायचं आमचं. पण तर भविष्य पुढे घडणार, माझं पुढे काय घडणार आहे हे कोणाला पक्क माहिती? त्या ईश्वराला माहिती, बरोबर आहे? तो जेव्हा अवतार घेतो तेव्हा तो भक्ताधीन इतका आहे की त्याचं पुढे काय घडणार आहे हे वाल्मिकी ऋषींनी आधीच लिहून ठेवलेलं होतं. वाल्मिकी आपण रामायण आपण बघता, त्यामध्ये हे लवकुश हे रामचरित्र गातात. त्यांना कुठपर्यंतचा भाग समजावून दिला होता? तर प्रभू सीता माता तिथे येते इथपर्यंत भाग समजावून दिलेला होता. पुढचं वाल्मिकी ऋषींचं लिहून झालंय आणि प्रभू त्याप्रमाणे वर्तलेत. म्हणजे जो इतरांचं सगळ्या जगाचं भविष्य ठरवतो तो आपल्या भक्तांनी लिहिलेल्या भविष्याप्रमाणे वागतो. ही भक्तीची किमया आहे.
हे भक्तीचं सामर्थ्य आहे. ऋषी भविष्य कारण श्रीराम राम हे म्हणा. अपाय होत चुकला उपाय हा भला भला, नसे जयासी तुळणा श्रीराम राम हे म्हणा. अपाय होत चुकला. अपाय म्हणजे काहीतरी विघ्न, विचित्र, नको असलेलं समथिंग. आपण निघालो, मला एका ठिकाणी जायचंय, सेल लागलाय, असं जरा सेल लागलाय. सेल लागल्यानंतर आपण काय करतो, चला सेल ह्या शब्दाचाच अर्थ असा आहे, दे वॉन्ट टू सेल. तर ते लागलंय आणि आपण जातो, आणि मी निघालो आणि माझा पाय मुरगळला, तर त्रास कशाचा होईल, जास्त जास्त त्रास कशाचा होईल, पाय मुरगळला याचा त्रास होणार नाही, होणार आहे, पण त्या मुरगळण्याच्या पेक्षाही पुढचा त्रास, मानसिक त्रास हा जास्त आहे. का जास्त आहे, कारण मी मनाने ठरवलं आणि त्याप्रमाणे नाही घडलं. म्हणून तर न होता मनासारखे दुःख, मोठं दुःख ते आहे, दुःखाचं कारणच आहे, मनासारखं होत नाहीये. इथे समर्थ म्हणतात अपाय, अनेक प्रकारचे अपाय, ते विघ्न आहे. अपाय होत चुकला, जो अपाय होणार आहे तो चुकू शकतो. मग चुकतो म्हणजे काय होतं, मी मागे एकदा उदाहरण देतो आपल्या सगळ्यांना, की मारुतीची शेपटी आहे की नाही, ते पक्की लक्षात ठेवायची. ती शेपटी जळायची थांबली नाही, जळायची होती मारुती शेपटी, तिला आग लागली, त्याला भाजणार होतं, ते भाजलं नाही. अपाय होत चुकला, शेपटी जळायची थांबायची नाही, पण त्यापासून आपल्याला भाजणार नाही, एवढा मात्र आपल्याला. एकदम फार छान गोष्ट आहे, मागे मी सांगितली माहित नाही, पेशव्यांच्या काळची गोष्ट आहे. पेशवे काहीतरी काम एकाला सांगितलं आणि त्या मजुराने काय जे काय असेल जो, त्याने ते केलं नाही काम. तर काम केलं नाही, संध्याकाळी त्याला विचारलं की तू केलंस का रे, तो म्हणला विसरला, हे कडक होते. ते म्हणले उद्या सकाळी सकाळी लवकर ये आणि घरातल्यांचा निरोप घेऊन ये. याचा अर्थ त्याला कळलं पुढे काय घडणार आहे. झालं, हा घरी गेला, झोप लागते कुठे, सकाळी उठला, घरच्यांचा निरोप घेतला, नाही घेतला नसं नाही, पण डायरेक्ट पेशव्यांकडे नाही गेला, आधी गेला नाना फडणवीसांकडे. त्याने सगळं सांगितलं, असं असं झालं, मी चुकलेलो आहे हे त्याने मान्य केलं, पण त्याचा का चुकला, का राहिलं ते काम, त्याचं कारण पण सांगितलं. कारण सांगितलं, नाना म्हणाले बस इथेच. ते काय ते सगळं झालं आणि गेलं. गेल्यानंतर पेशव्याने म्हणाले, त्यानं बोलावलं, बसवलं आणि चुना आणला पूर्वीच्या काळचा, तो पाण्यात टाकला, तो खतखत खतखत उकळला सगळा आणि सांगितलं पटकन पिऊन टाक सगळं. ते अत्यंत उकळणार, आता काय पर्याय नाही, प्यायला गेला. संध्याकाळी राग शांत झालेला होता आणि त्यांना असं वाटलं अरे उगाच केलं आपण, नसतं केलं तर चाललं असतं. त्याने चौकशी केली, तो कुठे आहे, तो काय झालं त्याचं. ते म्हणलं त्याने काम आत्ता आवरलं आणि गेला घरी. पेशवे म्हणले असं घडलं कसं. त्याने त्याला रातोरात बोलावून घेतलं आणि विचारलं तू इथे येण्याआधी कुठे गेला होतास. ते म्हणले फडणवीसांकडे जा म्हणे. का त्यांना माहिती होतं हे काय करतील, म्हणून त्यांना एक घडाभर तूप प्यायला दिलेलं होतं. आता ज्याचा परिणाम व्हायचा आहे तो परिणाम झाला नाही त्याच्यावर, कारण सगळ्या आतड्याला आतून तूप लागलेलं होतं, परिणाम नाही झाला. त्याला पिढं थांबलं का नाही, परिणाम झाला का नाही. अपाय होत चुकला. आणि खरं सांगू का, आपल्याला अपाय चुकणे ह्यासाठी असतं की नाही आपली धडपड. आता बघा, मी प्रश्न विचारतो, उत्तर सांगू नका. आणि इन्शुरन्स कोणी कोणी काढलाय, मग उत्तर देऊच नका, उत्तर नका देऊ. मग इन्शुरन्स काढणं चुकीचं आहे का, नाही चुकीचं नाहीये, आपण जगाविरुद्ध नाही वागायचं. पण मला सांगा, त्याने आपण इन्शुअर्ड होतो का, नाही. पण ते काय आहे, अपाय जर झाला तर त्याच्यावरचा उपाय नाहीये. माझ्या घरच्यांना जे दुःख होईल त्याच्यात त्यानं निर्माण केलेलं सुख आहे की नाही.
त्यांच्या अपायासाठीचा आपण उपाय केलाय, माझ्यासाठी नाहीच केला. माझ्यासाठी मी नाही केला तो उपाय. तो अपाय जो आहे मला जो होणार आहे त्याच्यावर मी उपायच केलेला नाही. उपाय काय? श्रीराम राम हे म्हणा, हा त्याच्यावरचा उपाय आहे माझ्यासाठीचा. आणि बघा ना, आमच्या ओळखीचे होते ते, घरात 3 डॉक्टर आहेत, ज्यांना इजा झाली ते पण डॉक्टर आहेत, आणि समोर त्या गेल्या. मी आत्ता घडलेली घटना तुम्हाला सांगतो. आपला विषय नाही घ्यायचा, नाही करू शकत आपण, कारण आपल्या हाताच्या बाहेर आहे. करता येण्याजोगं काय आहे? हे करता येण्याजोगं आहे. भौतिक गोष्टीतलं, भौतिक सृष्टीतलं मी जेवढं म्हणून काही गोळा करत असतो ते इथेच राहतं. पण भौतिक सृष्टीतलं गोळा करत असताना जे पाप वा पुण्य करेन तेवढंच माझ्या बरोबर येत असतं. आणि बरोबर उलट करतो मी गोळा भौतिक गोष्टीतलं करतो आणि घेऊन जातो पाप पुण्य, आणि मला वाटतं जे गोळा करतोय ते माझ्यासाठी आहे, ते असतं इथेच. म्हणून उपाय काय? अपाय होतच उकला, उपाय हा भला भला, हा अत्यंत उत्तम उपाय आहे. कशावरचा? ह्या चराचर सृष्टीमध्ये माझं गुंतलेलं मन बाहेर काढण्याचा. माझं मन गुंत की नाही? सगळ्यांना हे पटतं? नाही पटतच, तुम्ही हो म्हणा नका म्हणू, मन गुंतच. अहो किती गुंत, प्रत्येक ठिकाणी गुंतलेलं असतं. तर गुंतलेलं मन जे आहे, जितक्या ठिकाणी गुंतलेलं आहे ना, तितक्या ठिकाणी माझ्या दुःखासाठीची मी सोय करून ठेवलेली आहे. माझं गुंतलेलं मन जितक्या गोष्टीत इंटू तितक्या गोष्टींचं दुःख, त्याची मी सोय केली आहे. आणि ह्यातनं निवृत्त होण्यासाठी म्हणून उपाय आहे तो हा आहे. हा अत्यंत भला उपाय आहे. आता भला उपाय म्हणजे चांगला उपाय. आपण चांगला उपाय कशाला म्हणतो? एखादी गोष्ट, त्याचा उपाय म्हणजे त्याच्यावरचा इलाज तो चांगला आहे हे केव्हा म्हणतो? पहिला मुद्दा, तो 100% असतो, तो काम करतोच. दुसरं, त्यातल्या त्यात स्वस्त असतो. आणि तिसरं, उपलब्ध असतो, आहे की नाही? त्यात उपलब्धीचा पण महत्वाचा भाग आहे. तिन्हीच्या तिन्ही गुणधर्म एका वेळी ज्या गोष्टीत सापडतात ते म्हणजे रामनाम. ह्या चराचर सृष्टीमध्ये माझी गुंतवणूक नाहीशी करणारं 100% साधन रामनाम. माझ्याकडे उपलब्ध आहे का? ते उपलब्धी आहे म्हणजे उपलब्ध आहे, म्हणजे घेतो न घेतोचा विषय नाहीये. उपलब्ध आहे का? आहे. आणि स्वस्त आहे का? स्वस्त नाहीये, फुकट आहे. फुकट आहे. तर ह्या सगळ्या उपाय म्हणून समर्थ याची प्रतिपादित करतात. ही गोष्ट 10 वेळा सांगतात. अपाय होतच उकला, उपाय हा भला भला, नसे जयासी तुळणा. त्याला दुसरी तुलनाच नाहीये, दुसरं तुळू शकत नाही. आपण तुलना करतो, अनेक गोष्टींची आपण तुलना करत असतो. तुलना करूनच आपण भाजी सुद्धा तुलना करून घेतो, आहे की नाही? प्रत्येक वस्तू तुलना केल्याशिवाय आपण घेतच नाही. इज इट गुड, इज इट बॅड, वो नंतरचा भाग झाला. गोष्ट घेतोय, तुलना करतो, तुलना करून घेतो. सगळ्या उपायांमध्ये तुलना करा तरी हाच उपाय श्रेष्ठ निघेल. मग इतर उपाय कॉस्टली आहेत, कॉस्टली आहेत. भक्ती कॉस्टली आहे बरं. शंकराचार्य सुद्धा म्हणतात, मोक्ष साधन सामग्र्या भक्तिरेव गरीयसी. सगळ्या मोक्ष मिळवण्याच्या साधनांमध्ये भक्ती सर्वात उत्तम, श्रेष्ठ. कसं काय? जर शंकराचार्य शुद्ध ज्ञानमार्गी होते, ते भक्तीला प्रतिपादित करतायत, म्हणजे ज्याला मी भक्ती समजतोय वो और उसमें कुछ डिफरन्स है, हे सरळ आहे. मग ते समजावून घेणं कठीण आहे. मग मी नाम कसं घ्यायचंय? हे जे नामाचं महत्व सांगितलेलं आहे, हे नाम मी कसं घ्यायचंय? याला गोंदवलेकर महाराजांचं छान वाक्य आहे, जाणतेपणाने वा अजाणतेपणाने पेढा खाल्ला तरी गोडच लागतो. बरोबर आहे की नाही? आपण जे हो म्हणताय त्यामध्ये ही जबाबदारी स्वीकारताय की मी घेणार आहे. अजाणतेपणाने कसंही केलं तरी नाम हे घेतलं की त्याचा परिणाम माझ्यावर चांगलाच होतो. पण हा चांगला झालेला परिणाम
मला सातत्याने जर ठेवलं तर होतो, आणि ते 10 वेळा सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात नसे जयासी तुळना. ह्याच्या अर्थ दुसरा उपाय शोधायला जाऊ नका, तुलना करायला जाऊ नका याची कशाची, कारण नामाची तुलनाच कशाशी होत नाही. नावावर चालतं ना, नावावर चालतं की नाही सांगतो ना. 2 पेढे ठेवलेत आणि मी सांगितलं एक चितळ्यांकडचं आहे, कुठला घ्याल? आता तुम्हाला कल्पना आहे का तो कोणाचा आहे? नाही, मी फक्त नाव घेतलं. काय घेतलं मी? नाव. उपाय बघा, प्रॅक्टिकल. परमार्थ हा प्रॅक्टिकल आहे. नावावर सगळं चाललंय, नामाचं महत्व आहे. आणि आपण जे काही करतो, आपण आपल्या दरवाजावर पाटी काय लावतो? कोणाची? म्हणजे देवाची पण लावतो वरती, श्रीराम समर्थ, गणेश आहे ना, मला काही देवाचं पण लावतो, पण आपलं पण लावतो का? ओळख. अवबुवा का नाही लावणार? पोस्टमन पत्र कुठे देणार आहे की नाही? पोस्टमन वाचतो काय? नाव. करेक्ट. अहो, नामाशिवाय दुसरं जगात काही नाही बघा, सगळं भरलेलं आहे. मी शोधायला घेतलं की मला उमगायला लागतं सगळ्या उपायांमध्ये. म्हणून हा श्रेष्ठ उपाय आहे, भगवंताचं नाम. बहुत प्रयत्न पाहिले परंतु सर्व राहिले. खूप प्रयत्न करून झाले, सगळेचे सगळे उपाय हरले. मी प्रयत्न करतो की नाही? प्रयत्न करतो, बहुत प्रयत्न करतो. आपण प्रयत्न प्रामुख्याने माझ्या दुःखाच्या निवृत्तीचे प्रयत्न करत असतो कायम, नाही का? मला भूक लागली तर मी प्रयत्न काय करीन? 2 प्रकारे, प्रामुख्याने 2 प्रकारे. एक प्रत्यक्ष प्रयत्न, आणि एक जो ते प्रयत्न करील त्याच्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न. बरोबर आहे? 2 प्रकारे आपण कार्यरत असतो याच्यामध्ये. एक मी स्वतः करणे, किंवा जो करतोय त्याच्यावर प्रेशर आणणे. तिसरा प्रयत्न नाहीये. आता हे जे दुसरा प्रकार आहे त्याचे हल्ली नवीन ऍप्स आलेत, पण आपल्याला तिकडे नको जायला. तर हे उपाय 2, एक मी स्वतः करणे, किंवा कोणी करत असेल त्यांच्या मार्फत करवणे. कुठल्याही सगळ्या गोष्टींना हे उपाय 2च असतात. आता आपल्याकडे गुरुजी येतात, पूजा सांगायला येतात ना, सत्यनारायणाची म्हणा, अजून गणपतीची पूजा सांगायला गुरुजी येतात. आता ती जी गणेशाची पूजा सांगून आपण करतोय ती प्रत्यक्ष मी करणे असं हे आहे. म्हणजे मी स्वतः म्हणणे, मी स्वतः ते करणे असं आहे. पण मग माझ्याच्याने होत नाही, मग मी काय करतो? त्याच्यावर उपाय गुरुजींकडनं करवून घेतो. बरोबर आहे? जसं हे झालं तसंच प्रत्येक गोष्टीचं आहे, मी करतो किंवा करवतो. आता हे सगळे प्रयत्न, बहुत प्रयत्न पाहिले, सगळे उपाय केलेत, मी नानाविध प्रयत्न करत असतो. ते सगळे प्रयत्न जरी केले तरी परंतु सर्व राहिले. कारण सगळ्या उपायांमध्ये जोपर्यंत, सांगतो एक म्हण आहे आपल्याकडे, स्वतः मेल्याशिवाय वा, ही जी म्हणजे काय करायला हवं आपल्याला? जो दुसरा उपाय आहे त्याचा आपल्याला ह्याच्याशी काही उपयोग नाही. मग उपाय मलाच करायला हवाय. मला स्वर्ग बघायचा आहे, मला आनंद हवाय, आय नीड टू डू समथिंग्स. कुठल्या? परंतु सर्व राहिले. मी अनेक प्रकारचे उपाय मी स्वतः प्रयत्नपूर्वक केले, सगळे सगळे उपयोगी नाही पडले. विबुध पक्ष रक्षणा. विबुध म्हणजे जाणते पुरुष, बुद्धिमान पुरुष, द्रष्टे. मग ऋषीमुनी जे झाले सगळे द्रष्टे होते आपले. त्यांनी बघितलं, त्यांनी अनुभवलं, आणि त्यांच्या अनुभवांती त्यांनी जे लिहून ठेवलं, असे जे आहेत त्यांचा पक्षाचा रक्षण करणारा. आता थोडं समजा आपण प्रयत्न करू चिंतन करण्याचा. ह्याचा पक्ष म्हणजे कळतो नाही, त्या पक्षांकडे जाऊ नका. तर आपल्याला पक्ष म्हणजे एक जथ्था ज्याचा विचारसरणी एकसारखी आहे, एक लोकांचा जथ्था ज्याची विचारसरणी एकसारखी आहे. मग अशा कुठल्या जथ्याबद्दल इथे बोलतायत? तर विबुध, बुद्धिवान,
अत्यंत दूरद्रष्टे असे जे आहेत, असे विबुध पक्ष, अशा लोकांचा जो पक्ष म्हणजे त्यांनी मांडलेलं मत नाही का. आपण इथे सगळेजण जमलोय कशासाठी? आपल्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे की आपल्याला काहीतरी चिंतन चांगलं करायचंय. आता हे जे चिंतन चांगलं करायचंय, अशा जमलेल्यांमध्ये जो विचार एक असतो त्याचा पक्ष घेणारा म्हणजे तो राम. तर अवघड आहे, कमी अवघड करून सांगितलं. मी प्रयत्न करतो जरा सौम्य शब्दात आणायचं त्याचा. एका वाक्यात सांगतो, ऋषींचा पाठीराखा. कळलं? ऋषींचा जो पाठीराखा आहे तो. आता आपल्या वाल्मिकी रामायणामध्ये जेव्हा आपण बघू तेव्हा वाल्मिकी रामायणाचा जो अरण्यकांडातला जो भाग आहे त्याच्यामध्ये जेव्हा प्रभू तिथे जातात, त्यांनी 10 वर्ष ह्या अरण्यामध्येच घालवलेली आहेत. 14 वर्षापैकी 10 वर्षाचा कालावधी हा अरण्यामध्ये ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये, एक आश्रम टू दुसरा आश्रम, मग 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 महिने असे राहत आलाय. आणि प्रभू अशा सगळ्या ठिकाणी राहिलेत आणि ते प्रत्येक ठिकाणी हे जाणीवपूर्वक सांगत आलेत की तुम्हाला जो त्रास देणार आहे त्याच्यावर नियमन करण्यासाठीच मी इथे आलोय. मी तुमच्या संरक्षणासाठीच इथे फिरतोय. आणि म्हणून अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये एकच दिवस आहे, एकच दिवस राहिले, कारण तिथे रक्षण करण्याची गरजच नाही. अगस्त्य मुनींचा आश्रमाच्या जवळपास सुद्धा कुठलाही राक्षस फिरू शकत नाही, कारण एवढं सामर्थ्य आहे अगस्त्य ऋषींचं. मग पाठीराखण कोणाची करायची? जे राक्षस प्रामुख्याने ज्या ऋषीमुनींना त्रास देत आहेत किंवा ज्या ऋषीमुनींची अजून तितकी योग्यता नाही किंवा काही वेळा वय परत्वे, साधना परत्वे कमी जास्त आहे, अशांसाठीचं पाठीराखण करणं गरजेचं आहे. त्यांचा हा पाठीराखा आहे. बहुत प्रयत्न पाहिले परंतु सर्व राहिले. सगळेच्या सगळे उपाय करून झाले, ते सगळे विफल झाले. मग एकच प्रयत्न मला चांगला करता येईल, तो म्हणजे विबुध पक्ष रक्षणा, जे रक्षण करत आहेत त्यांचं नाव मी घेणे. म्हणून श्रीराम राम हे म्हणा. वीरामध्ये विरोत्तम, विशेष हा रघोत्तम, सकाम काळ अंकणा, श्रीराम राम हे म्हणा. वीरामध्ये हा वीरोत्तम आहे, सगळ्या वीरामध्ये वीर आहे. आणि याचा उल्लेख गीतेत कृष्णाने केलेला आहे. सगळ्या शस्त्रधाऱ्यांमध्ये मी राम आहे. काय काय याच्यात आपल्याला बोध मिळतात बघा. शस्त्रधारी कोण आहे? सगळे देव. शंकराकडे काय? त्रिशूळ. कृष्णाकडे काय? सुदर्शन. देवीकडे काय? भरपूर आहे, भरपूर दिलेलं आहे. चामुंडा आहे, सगळ्यांकडे, एव्हरीबडी, प्रत्येक देवाकडे शस्त्र आहे. सगळे देव. त्याच्यामध्ये भगवान गोपाल कृष्ण त्या अध्यायात द बेस्ट सांगत आलेत. त्याच्यात ते वर्णन करतात रामशस्त्रभृतामहम. सगळ्या शस्त्रधाऱ्यांमध्ये, मग ते देव असो वा दानव असो वा असुर असो वा मनुष्य असो, त्या सगळ्यांमध्ये राम आहे. तोच मी आहे, त्याच्यासारखा द बेस्ट दुसरा नाही. आणि याचा उल्लेख राम स्वतः म्हणतात. लक्ष्मण जेव्हा चिडतो, निघालेले अयोध्येतून, चालणं बोलणं चालू आहे, तो म्हणतो मी सगळ्याच्या सगळ्यांना, अयोध्या सगळ्यांना मी जाळून टाकीन. आणि तो म्हणतो तुमचं पण सामर्थ्य आहे, मीच करायची गरज नाही. जेव्हा समुद्र खवळतो, तो देत नाही, रस्ता देत नाही, प्रसन्न होत नाही 3 दिवस अनुष्ठान करून सुद्धा, तेव्हा प्रभू म्हणतात आणि शस्त्र धारण करतात आणि म्हणतात अख्खं त्रिभुवन नष्ट करून टाकीन. एवढं सामर्थ्य आहे, अफाट सामर्थ्य आहे. असे ते शस्त्रधारी आहेत. म्हणून वीरामध्ये वीरोत्तम हा सर्वश्रेष्ठ आहे. सगळ्या धनुर्धाऱ्यांमध्ये, सगळ्या शस्त्रधाऱ्यांमध्ये. विशेष हा रघोत्तम, त्या सगळ्यांमध्ये हा विशेष आहे. सकाम काळ अंकणा. सकाम, सगळेजण सकाम आहेत की नाही? आपण सगळे कामासह. आपल्याला इच्छा आहे की नाही? आपल्याला इच्छा नाही, अशी जरी इच्छा असली, मला निरीच्छ कर असं जेव्हा मी म्हणतो, तरी माझ्या थोड्याशा इच्छा असतात शिल्लक. आणि दुसरं, निरीच्छ कर ही पण एक इच्छाच आहे. म्हणजे मी पूर्ण सकाम
मी निष्काम नाहीच आहे. मग सकाम चांगला आहे का वाईट आहे? जे संवादी आहे, जे माझ्या परमार्थाला पोषक आहे, त्याला संवादी म्हणायचं, ते चालणार आहे. जे विसंवादी आहे ते चालणार नाहीये. विसंवादी काय काय आहे? जे परमार्थाला घातक आहे ते विसंवादी आहे. मग परमार्थाला चांगलं काय काय? तुम्ही म्हणाल बुवा, समजा माझ्या घरातले सुखी राहिले तर माझं मन शांत राहील, तर मी परमार्थ करू शकेन. म्हणजे ते सुखी राहणं हे संवादी नाही का? म्हणा नाही. हो की नाही? नाही. माझ्या घरातले सुखी राहिले त्याला लिमिटच नाहीये. मी सुखी राहणं ह्याला लिमिट नाहीये, पण मी समाधानी राहणं ह्याला मात्र आहे लिमिट. मी समाधानी केव्हा होतो? अच्छा, मी समाधानी होतो विचार करायला लावू नका. प्रवचनाची वेळ आहे, तेवढं बोला आणि निघा. बाकी तुम्ही समाधान मानल्यावर नाही, समाधान होतं. समाधान होतं. अहो, समाधान अनेक वेळा होतं. सकाळी सकाळी चहा प्यायला लागल्यानंतर काय होतं? चहा पितोय मी तर काय वाटतं आपल्याला? बरं वाटतं. झोपेत न उठल्यावर म्हणजे झोपेत न उठल्यानंतर चहाच्या आठवणीनं समाधान जातं. मुद्दा काय आहे? समाधान हा जो प्रकार आहे हा आपल्या ठिकाणी स्थायी स्थिर आहे आणि तो हवा आहे. सुखाला मात्र लिमिट नाहीये. सुख इज अनलिमिटेड. कारण सुख बाह्य गोष्टीवर अवलंबून आहे. मी आत्ता बसलोय, मी सुखात बसलोय का? सापेक्ष सुख आहे, बरं आहे. पंखे आहेत, लाईट आहे, सगळं. जरा कुशन बिशन असते तर बरं वाटलं. सुख आहे की नाही? जर समजा तुम्ही इथे प्रत्यक्ष न येता इथे जर LCD स्क्रीन असता आणि आम्हाला रिफ्रेशमेंट सह तुमचं ऐकायला मिळालं असतं, मॅच बघतात की नाही लोक? सुख आहे. आपला मुद्दा काय चाललाय? सुखाचा मुद्दा चालू आहे. सुख इज लिमिटलेस आणि सुखाच्या संकल्पना प्रत्येकाच्या व्हेरी होणार आहे. समाधान हे स्थिर आहे. म्हणून इथे समर्थ प्रामुख्याने सांगतात, सकाम काळ अंकणा. जो त्याच्यावर ताबा आणू शकतो, कामनेवर ताबा आला की सगळंच्या सगळं चेंज झालं. माझ्या कामनेवर ताबा नाही. मला कामना असंख्य आहे. असंख्य गोष्टी व्हाव्या अशा वाटत राहतात. माझ्या आयुष्यामध्ये किती गोष्टी मला हव्यात असं वाटत राहतं. असंख्य चालू असतं. अहो जाऊ द्या, इथून बाहेर पडल्यानंतर पाऊस नसावा, इथून सुरुवात होते आहे की नाही? प्रॅक्टिकल थिंकिंग. सो तिथून माझी सुरुवात होते. माझ्या कामना सुरू होतात, माझ्या मनामध्ये इच्छा सुरू होतात. मी इच्छा रहित असणे. मी इथून बाहेर पडलो, पाऊस आला, छत्री आहे की नाही? छत्री उघडली आणि मी चालत गेलो. असं होत आहे का? नाही होत. केवढा पाऊस आहे, इतका पाऊस काय, थांबायला पाहिजे, मी कसं जाणार, एटसेट्रा एटसेट्रा. आणि हे जे मी पावसाचं सांगितलं तसं घरात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी, हे सगळं तिथे लागू होतं. आणि हे लागू झाल्यानंतर माझ्या ठिकाणी जे मला वाईट आहे त्यातलं ते मला नको किंवा त्यात बदल हवा, ही झाली कामना. तेव्हा ती सतत आहे, एव्हरीवेअर, एव्हरी टाइम, सगळ्या ठिकाणी माझ्या बरोबर आहे. इथे समर्थ म्हणतात, त्या कामनांवर ताबा आणण्यासाठी म्हणून रामनाम. श्री राम राम हे म्हणा. रामनाम म्हणलं बहुत पाहिले खरे, परंतु दोन्ही अक्षरे चुकेल येम यातना. श्री राम राम हे म्हणा. सगळं काही बघितलं. उपाय मृत्यू येऊ नये म्हणूनचे उपाय जेवढे केले जातात किंवा जेवढे होऊ शकतात त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे हॉस्पिटल्स आहे की नाही? बघा, आता तुम्ही इथून गेलात, नाही आता इथे आहे नाही आय डोंट नो, पण जेवढे म्हणून ब्युटी पार्लर्स आहेत, नसण्याचे आहे दाखवण्याची ठिकाण, बरोबर आहे की नाही? मी आपल्याला मान्य करा.
तसं हॉस्पिटल्स काय आहेत? मग ते हॉस्पिटलमध्ये जायचं नाही का? नाही, असं म्हणणंच नाहीये. जो उपाय आहे, समर्थांचं तर एक वचन आहे, समर्थ दासबोध सांगतात, औषध न घे असोनी व्यथा, व्यथा आहे आणि औषध घेत नाही, पथ्य न करी सर्वदा, तो मूर्ख म्हणून सांगितलेला आहे समर्थांनी. तर ते करायचं नाही असं नाहीच सांगितलेलं, ते लक्षात घ्या. हॉस्पिटल नको, 100% हवी. आपलं शास्त्र आहे, आयुर्वेद शास्त्र आहे जर आपल्याकडे, तर उपाय आहे. मुद्दा तो नाहीये. त्याच्या आधाराने मी अमर राहीन असा विचार असणे हे प्रॉब्लेम आहे. दॅट्स ऑल. मी जाणार आहे म्हणून समर्थांची एक ओवी आहे, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्ती सादर व्हावे. मला मृत्यूचं स्मरण पाहिजे. मृत्यूचं स्मरण राहतं का आपल्याला? आता तुम्हाला आपल्या शास्त्रात सांगितलंय की रोज स्मशानाचं दर्शन घ्यावं. स्मशानाचं रोज दर्शन घ्यावं का? कारण ते पक्क ठसत, मला पण एक दिवस यायचंय. हे सत्य आहे की नाही? सगळ्यांना एक दिवस यायचं. पुण्यातल्या याचं नावच छान आहे, बस. आता ते धाम आहे का वैकुंठाचं? नाहीये, पण जाण्याची शक्यता आहे की नाही? ते कसं जाण्याची शक्यता असेल? मुद्दा आहे, तिथे गेल्यानंतर जागृत होतं वैराग्य. स्मशानाच्या ठिकाणी वैराग्य जाग करण्याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून शंकर काय भासतो अंगाला? कुठलं तरी नाही, चिताभस्म भासतो. कारण तो वैराग्याची मूर्ती आहे. शंकर हा वैराग्याची मूर्ती आहे. काही नको आहे त्याला, काही हवं आहे का? तो काय घास बसून बसलेला आहे ना, भस्म. विष्णू कसा आहे? त्याच्याकडच्या अलंकार बघितले तरी बरं वाटतं की नाही? आणि शंकर अलंकार रहित आहे, तो वैराग्य आहे. शिवाच्या ठिकाणी वैराग्य आहे, मग विष्णूच्या ठिकाणी नाहीये. दोघं एकच तर आहेत, द्योतक आहेत. ही इट इज जस्ट अ सिम्बॉलिझम. ते सिम्बॉल आहे. शंकर हा वैराग्याचा सिम्बॉल आहे. आता समर्थांची इथे आपण म्हणतो ना, शुका सारिखे, बरोबर आहे. मग सांगा, एकनाथ महाराजांकडे नव्हतं? तुकाराम महाराजांकडे नव्हतं? परिपूर्ण आहे. पण जिथे बघितलं की आपल्याला बोध होतोय, शंकराकडे बघितलं की विरक्ती आहे. तसं ही कामना बहुत पाहिले खरे, परंतु दोन्ही अक्षरे, 2 अक्षर राम ही अक्षर आहे. चुकेल येम यातना, यमाची यातना चुकवण्याचं सामर्थ्य याच्यात आहे. आणि खरं सांगू, याच्यावर आपला विश्वास नाही बसत. आपण म्हणतो पण त्याचा बोध होत नाही. ही यमाची यातना, आता यमाला यम मला घेऊन जाणार आहे, मी मरणार आहे, मला मृत्यू आहे. आणि त्या मृत्यूच्या काळी आपल्या शास्त्रात वर्णन असं आहे, एका वेळी 1000 सुया टोचल्या तर किती दुःख होईल? तेवढं दुःख हे शरीर सोडताना होतं प्रत्येक जीवाला. ती यातना अत्यंत वाईट आहे. कारण ह्या शरीराला मी आपलं मानलंय ना, सर्वात जवळचं काय आहे मला? आपलं हे शरीर आहे. आणि मी ह्याच्या अत्यंत निकट आहे. पण मी हे शरीर आहे का? बुवा, हे म्हणणं तिथे बसून तुम्हाला आणि ऐकणं आम्हाला तिथे बसून हे सोपं आहे. पण मी हे नाही, ह्याचा बोध राहत नाही. हे राहण्यासाठीचा उपाय श्रीराम राम हे म्हणा. ती जी यमाची यातना आहे, ती घनघोर यातना. मला यमापासनं म्हणजेच मृत्यूपासनं दुःख केव्हा आहे? जेव्हा मी हे शरीर मानतोय मी आहे म्हणून. जर हे शरीर मी नाही तर यम घेई काय ठेवे काय? काही फरक पडतोय का? नाही पडणार की नाही? नाही पडणार की पडणार याचा आपल्याला निर्णय मनाच्या मार्फत नाही होतोय, बुद्धीच्या मार्फत होतोय. आणि म्हणून मुखातनं बाहेर येत नाहीये, खरंच नाही पडणार बुवा. पण गंमत आहे, हे प्रॅक्टिकली जगण्याची गोष्ट आहे ही. मला हे पटलं पाहिजे की हे शरीर मी सोडणं आणि शरीर माझं असणं. आता उदाहरण देतो. एखादी गोष्ट मला जी माहितीच नाहीये, एका दुकानामध्ये एक वस्तू आहे, त्याचा माझ्याशी काही संबंध नाही, ती जर चोरीला गेली तर मला काय प्रॉब्लेम आहे का?
ती माझी नाहीये. दुसऱ्याच्या घरात चोरी झाली, आपल्याला काही प्रॉब्लेम आहे का? असायला हवा. पण ते सोसायटल लेवलवर, सोसायटीच्या लेवलवर 100% चोरी होता कामा नये. पण प्रत्यक्षात दुसऱ्याच्या घरातली वस्तू गेली, त्याने मला काही इजा झालेली आहे का? कारण ती माझी नाहीये. तसं हा देह माझा नाही हे दृढ झालं की यम घेऊन जाय का नाही, काय फरक पडलाय? ह्या भावना दृढ होते, ती रामनामाने होते. आता हा विषय अवघड आहे. यमाने हे मला घेऊन जाणं, यम मला कुठे घेऊन जात नसतो, देह इथेच पडतो, हा देह इथेच राहतो. जो जातो तो जीव जातो, आणि जो जीव जाणं हा जो प्रकार आहे तो जाणं प्रकार आहे म्हणून येणं प्रकार आहे. ज्याला जाणं आहे त्याला येणं आहे, हा मात्र नियम आहे. जो जातच नाही तो येणार पण नाही. आणि म्हणून साधू संत इथेच विरमतात, ते इथेच विरघळतात. तो देह त्यांचा इथे दिसतो, ते सगळ्या ठिकाणी. म्हणून समर्थांची ओवी आहे, समर्थांचा शेवटचा संदेश काय आहे? माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, तरी मी आहे जगत जीवनी निरंतर. पुढे नको जायला आपल्याला. मी जगत जीवन आहे, सगळ्या ठिकाणी आहे मी. हाच बोध आपल्याला व्हायचा असेल तर रामनाम आहे. राम राम हे म्हणा, मनी धरोनी साक्षपे, अखंड नाम हे जपे, मनांतरी क्षणाक्षणा श्री राम राम हे म्हणा. मनी धरोनी साक्षपाने म्हणजे जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक मनी धरायचंय, जाणीवपूर्वक हे धरायचंय. मनी धरोनी साक्षपे, अखंड नाम हे जपे, हे नाम मला अखंड जपायचंय. जपायचंय म्हणजे त्याचा शब्द प्रयोग थोडा बदलून जपायचंय असं करूया. मी जपतो, ते जपतो पासून जपतो वर आलं की जमलं. ते जपणं झालं सुरू बुद्धीच्या पातळीवर, मनाच्या पातळीवर. ऍक्च्युली अंतःकरणाच्या ज्या 4 वृत्ती आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, 4ही वृत्ती व्यापल्या नामाने की मग मला जाणीव आणि नेणीव याच्या पलीकडे जाणारे नाम. म्हणून समर्थ इथे म्हणतात, मनी धरोनी साक्षपे, अखंड नाम हे जपे. अखंड म्हणजे ज्याला खंड नाही, तुकडा नाही. त्याला तैल धारावत अशी उदाहरण दिले. तेलाची धार असते ना, ती अशी धार पटकन तुटत नाही. हे सांगतोय, हे फिल्टर यायच्या आधीच सांगतोय. म्हणजे नुसतं शेंगदाण्याचं तेल ते, आणि तसे आपल्याकडे शेंगदाण्याचं तेल नाही, आपल्याला तिळाचं तेल सांगितलेलं आहे. जाऊ दे, आपल्या त्या आयुर्वेदात नाही जायचं. आता तुम्हाला बरंच माहिती आहे, बऱ्याच लोकांचं ऐकलं की कळतं. तर ते आपल्या शास्त्रात तिळाचं तेल असू, तर ते जे तैल धारावर, ती धार तेलाची कमी 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 अगदी बारीक होत येते, पण तुटत नाही. तर ती तशी त्याचं अगदी बारीक स्वरूप झालं नामाचं तरी चालेल, पण ते अखंड पाहिजे. मनांतरी क्षणाक्षणा, मनांतरी मनाच्या आत सतत, म्हणजे चित्ताच्या पातळीवर, बुद्धीच्या पातळीवर, सगळ्या ठिकाणी क्षणक्षणा, प्रत्येक क्षणी श्री राम राम हे म्हणा. इथे पुढे समर्थ म्हणतात, देहे धरून वानरी, मी वानराचा देह धारण केलाय. देहे धरून वानरी, अखंड दास्य मी करी. मारुती हा शंकराचा अवतार धरतात, तो इथे उल्लेख आहे. मी वानराचा देह धारण केलाय. विमुक्त राज्य रावणा, रावणाला राज्यातून मुक्त केलं. श्री राम राम हे म्हणा, सतत नाम घेतलं. रावणाने पण नाम घेतलं बरं. रावणाला ध्यास लागला होता नामाचा, रामनामाचा. किती लागला? तो असं शेवटी म्हणायला लागला, जेव्हा सगळी प्रजा वगैरे त्याची संपली, मुलं गेली, तेव्हा तो म्हणाला, मला रामाशिवाय दुसरं काही दिसेन असं झालेलं आहे. भक्ताची ही सर्वात शेवटची स्थिती आहे. भक्ताला भगवंताशिवाय दुसरं काहीच दिसेना अशी स्थिती होणे, आणि ती रावणाची झालेली होती. दुसरं काही नाही, तो राममय झाला आणि म्हणून रामाकडनं वध पावला आणि गेला, मुक्त झाला, सुटला. समर्थ ते म्हणतात, देहे धरून वानरी, अखंड दास्य मी करी. मी त्या वानराचा देह धारण करून, म्हणजे मारुती रूप होऊन ते दास्य करतोय. कोणाचं? प्रभूचं. विमुक्त राज्य रावणा, रावणाला राज्यातून मुक्त केलं. श्री राम राम हे म्हणा, म्हणून नाम अखंड म्हणूया असं समर्थ म्हणतायत. तेच आपण घेऊया. जय जय रघुवीर समर्थ.